नवी मुंबई के विविध समस्या के संदर्भ में विधायक मंदाताई म्हात्रे इन्होंने पालिका आयुक्त दिनेश वाघमारे इनकी भेंट ली। इस समय विरोधी पक्ष नेता विजय चौगुले इनके साथ शिवसेना और भाजपा नगर सेवक और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। 2000 और 2001 साल में हुए सर्वेक्षण के अनुसार करीब 19,500 पात्र झोपड़पट्टी वासियों के फोटो पास तैयार किए गए थे, किंतु झोपड़पट्टी वासियों को ये फोटो पास दिए नहीं गए। ये फोटो पास 8 दिन में झोपड़पट्टी वासियों को दिए जाए, ऐसी मांग विधायक मंदाताई म्हात्रे इन्होंने आयुक्तों के पास की। पालिका के अनेक कार्यक्रम के वक्त पालिका प्रोटोकॉल का पालन नहीं करती। पालिका के सत्ताधारियों के नाम सबसे पहले होते हैं। सत्ताधारी जानबूझकर प्रोटोकॉल का पालन नहीं करते, ऐसा विधायक मंदाताई म्हात्रे इन्होंने पालिका आयुक्त इन्हें कहा। विषय असा होता की या महानगरपालिकेमध्ये गेली 20 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि राष्ट्रवादीची सत्ता असल्यानंतर इथे प्रत्येक लोकांचा लोकप्रतिनिधीचा पत्रिकेमध्ये नेहमीच अपमान केला जातो। आपल्याला मागील 6 वर्षापूर्वीचं मी एमएलसी असताना माहितीच आहे। आता लोकप्रतिनिधी म्हणून आमचे खासदार राजेंद्र विचारेजी हे निवडून आलेले आहेत। या विभागातून आमदार मंदाताई म्हात्रे निवडून आलेले आहेत। पण आमची नावं खाली टाकून जे पडलेले आहेत, मग ते माजी मंत्री असतील, माजी खासदार असतील, यांची नावं वरती आहेत। आमच्या कोणाच्या नावाला विरोध नाही आहे। आमचा विरोध आहे की प्रोटोकॉल काय सांगतो ते पालिकेने शिस्तबद्ध पाळलं पाहिजे। आता या नगराचे पोलीस कमिशनर यांनी आता एक कार्यक्रम केला, सागरी आयुक्तालयाचं उद्घाटन, तर त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन केला। प्रोटोकॉल काय म्हणतो, स्थानिक खासदार, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री ह्याच्यात आजी माजी महापौर सगळ्यांची नावं, जसं काय यांच्या घरातली जत्रा, पैसा कोणाचा आहे, पब्लिकचा आहे, जनतेचा आहे। मी आयुक्तांना सांगितलं, आमच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही या खर्चाला मान्यता देऊ नका। ते म्हणतात आम्हाला पत्रिका माहिती, रात्री पत्रिका आमच्या घरी 9 वाजता पाठवली जाते। जर आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम असेल तर आम्ही कधी कधी तर विरोधी पक्षाला कार्यक्रम माहिती नाही, आमच्या खासदारांना माहिती नाही, आमच्या पालकमंत्र्यांना माहिती नाही। आमचा जो अधिकार आहे तो अधिकार कोणी काढून घेऊ नये आणि त्या जर अधिकाराला जर आम्हाला मान्यता मिळाली नाही आणि या 2 दिवसात पालिका आयुक्त बोलले आम्ही बसू, कलेक्टर साहेबांच्याकडून प्रोटोकॉल काय ते घेऊ आणि नाही घेतला 2 दिवसांमध्ये तर या येणाऱ्या अधिवेशनात तर मी हक्कभंग मांडणारच आहे, त्यात काही प्रश्नच येत नाहीये। जाणून-बुजून केलं जातं असं म्हणतात। हा, जाणून-बुजून म्हणजे आता तुम्ही विचार करा, ज्यावेळी माझं बोर्ड दिवाळा गावाच्या खाडीवर तोडलं त्यावेळी काय म्हणाले पालकमंत्री माझी, मी आमदार आहे, मी मंत्री आहे, माझं नाव असायला पाहिजे होतं। नावाची हवास किती आहे आजपट। आता ते पडलेत, लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय। ई टॉयलेटचं उद्घाटनला पण तुम्ही ई टॉयलेटचं म्हणजे तुम्हाला अजून किती नावाची हवास आहे। आधी पालिका आहे म्हणून तुमचंच नाव पाहिजे। निवडून आले लोकप्रतिनिधी खाली कोण, माझी महापौर, काय त्याचा संबंध, त्याचं नाव पण पत्रिकेत। मी तर म्हणते घरातला बायका मुलं सगळ्यांची नावं टाका, सगळ्यांची नावं टाका, सगळ्यांची। आमची नसली तरी आम्ही त्यांची नावं एक्सेप्ट करायला तयार आहोत। पण काय प्रोटोकॉल, मला प्रोटोकॉल शिकवणारे स्वतःनी आत्मसात करायचा ना तो प्रोटोकॉल आपल्या जीवनात। मला प्रोटोकॉल शिकवला ना म्हणून मी पक्ष सोडून गेली ना, हे तर जगाने दुनियाने पाहिलं। मग त्यांनी स्वतःच्या जीवनात तो प्रोटोकॉल पाळा ना। मला सांगत होते ना एकेकाळी मी मंत्री आहे, मी आमदार आहे, माझं नाव असलं पाहिजे। मग आता आमचे खासदार आहेत, आमचे पालकमंत्री आहेत, आमचे आमदार आहेत, तर त्याची नावं पुढे असली पाहिजेत। आमच्या पालकमंत्र्यांना तर कुठेच विश्वासात घेतलं जात नाही, खासदारांना घेतलं नाही। मी इथली स्थानिक आमदार कार्यक्रम कधी लावतात, रात्री पत्रिका येते। पूर्वनियोजित कार्यक्रम करताना आम्हाला कुठेतरी विश्वासात घ्या, आम्हाला विचारा की तुमच्याकडे ही तारीख वेळ आहे की नाही, आम्ही सांगू ना आज ना उद्या घ्या का परवा घ्या। तर यासाठी आम्ही भेटलो। दुसरं, झोपडपट्टी धारकांना आतापर्यंत गेल्या 15 वर्षात सर्वे होऊन सुद्धा जे फोटो पास आयडेंटिटी कार्ड दिले नव्हते, तो एक आम्ही महत्त्वाचा प्रश्न घेतला। आता अधिकाऱ्यांनी सांगितलं 19,500 फोटो पास आमच्याकडे आहेत। मला ताबडतोब येत्या 8 दिवसामध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये असणारा लोकप्रतिनिधी तर त्यांचा तुम्ही यादी द्या, ते आणतील आणि त्यांना ताबडतोब तुम्ही ते वाटप करा। कारण आज लोकांना त्या पासामुळेच मतदान एकतर्फी करावं लागतं, ते घाबरून राहतात। जर तुम्ही मतदान नाही केलं, या बूथवर मतदान नाही पडलं तर तुमचं झोपडी कॅन्सल करेल। अशामुळे यांनी जवळजवळ 19 ते 20,000 लोकांना आजपर्यंत फोटो पास दिलेले नाही आणि बाकी अनेक विषय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेले आहेत, बोलतील त्याच्यावर। किंतु इस विषय पर पालिका आयुक्त इन्होंने कुछ बोलने के लिए इनकार कर दिया। कैमरामैन सनी मेरोल के साथ राज चौहान, MVTV।